नमस्कार मित्रांनो, आज आपण एका ठिकाणी जाणार आहे. तुम्ही समुद्र मंथनबद्दल तर कधी-कधी ऐकलंच असणार. समुद्र मंथनमध्ये विष आणि अमृत हे दोन्ही निघाले होते. विष हे महादेवांनी गळ्यामध्ये धारण केले होते, तसेच अमृत हे देवतांमध्ये वाटण्यात आले होते. तसेच उरलेले अमृत हे एका ठिकाणी लपवण्यात आले होते. तर तेच पाहण्यासाठी आज आपण निघालेलो आहे. मित्रांनो, त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करणं विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे मोर्शीवरून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या गव्हाणकुंड या ठिकाणी. मित्रांनो, असे म्हटलं जातं की या ठिकाणी अमृत कुंड तसेच वेगवेगळे असे अनेक प्रकारचे कुंड आहेत. तेच पाहण्यासाठी आज आपण निघालेलो आहे. मित्रांनो, हे ठिकाण अमरावती जिल्ह्यात येत असून अमरावतीहून 88 किलोमीटर तसेच मोर्शीवरून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर येते. मित्रांनो, तुम्ही कधी येथे आले असाल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून पण सांगू शकता. तर मित्रांनो, पाहता पाहता आपली गाडी येऊन पोहोचलेली आहे गव्हाणकुंडमध्ये, जेथे आहे श्री कपिलेश्वर महादेव मंदिर. मित्रांनो, असे म्हटलं जाते की या ठिकाणी भूगर्भामध्ये जमिनीच्या आत असे एक अमृताचे कुंड आहेत. तेच पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे. मित्रांनो, हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असून येथील वातावरण हे हमेशा निसर्गरम्य असते, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मित्रांनो, येथे पावसाळ्यामध्ये वेगळीच मजा येते. तसेच तुम्ही तुमच्या परिवाराला घेऊन पण येथे येऊ शकता. मित्रांनो, अशी मान्यता आहे की हे मंदिर फार प्राचीन आहे. तसेच असे म्हटलं जाते की इथे आल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. तसेच या मंदिरामध्ये आंब्याचे एक मोठे वृक्ष पण आढळण्यात येते, जे उन्हाळ्यामध्ये लोकांना उन्हाची जाणीव करून देत नाही. तसेच मंदिरामध्ये वेगवेगळ्या देवांचे दर्शन पण करायला मिळतात. मित्रांनो, हे कपिलेश्वर देवस्थान गव्हाणकुंड जे वरुड तालुक्यामध्ये येते. मित्रांनो, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की या मंदिराच्या वर वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या दर्शन घेण्यासाठी, तसेच मंदिराच्या आतमध्ये भुयारी मार्गे आहेत, ज्यामध्ये अमृताचे कुंड पण आहेत. आणि जे आपण आता आतमध्ये भुयारी मार्ग गेल्यावर पाहणारच आहे. मित्रांनो, हे आहे येथील भुयारी मार्ग. येथे आहे श्री महादेवांचे शिवलिंग तसेच महादेवांची मूर्त आणि त्या मूर्तीमागून गेलेल्या भुयारी गुफा. आणि मित्रांनो, असे म्हटलं जातं की या मूर्तीमागून गेलेल्या गुफा ह्या सालबर्डीच्या पहाडामध्ये निघतात. मित्रांनो, असे म्हटलं जातं की इथे 12ही महिने म्हणजे वर्षाच्या कोणत्याही ऋतूला इथे पाणी कधीच संपत नाही. आणि हे पाणी मित्रांनो कुठून येते काय येते हे आजपर्यंत पण कोणाला माहीत झालेलं नाही. आणि मित्रांनो, असे पण म्हटलं जाते की या शिवलिंगाच्या मागून जी गुफा तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये, या गुफेमधून वेगवेगळ्या गुफा गेलेल्या आहेत. तसेच मित्रांनो, हे आहे अमृतकुंड. मित्रांनो, भुयाराच्या आत आल्यावर आपल्याला 15 फण्याच्या नागदेवतेची मूर्त पाहायला मिळतात. तसेच मित्रांनो, या नागदेवतेच्या मूर्तीच्या मध्येच गुंडाळलेले आहे अमृतकुंड. मित्रांनो, असे म्हटले जाते की हे अमृतकुंड पाताळापर्यंत गेलेले आहे. तसेच याचे पाणी कधीही संपत नाही आणि कोणत्याही ऋतूमध्ये येथे आपल्याला पाणी पाहायला मिळते. तसेच बाजूलाच मित्रांनो स्वयंभू महादेव आहे आणि त्याच्या वरती आहे श्री शेषनाग, ज्याची 15 फण्याची मूर्त आपल्याला पाहायला मिळते. तसेच आपण त्याचे दर्शन घेत आहे. मित्रांनो, आपण आता थोड्याच वेळात मंदिराच्या बाहेर निघून म्हणजेच भुयाराच्या बाहेर निघून वेगवेगळे कुंड पण पाहणार आहेत. मित्रांनो, येथील पावसाळ्यामध्ये वेगळीच मजा राहते. तसेच येथील जे तुम्हाला पाणी दिसत आहे कुंडाचं, ते कधी आटत नाही. असे म्हटलं जाते की या ठिकाणी वेगवेगळे 7 ते 8 कुंड आहेत, ज्यामध्ये महेशकुंड, नंदीकुंड, मानसकुंड, विहीरकुंड, पाखरकुंड, तसेच ताबूत कुंड आणि अप्सरा कुंड असे 7 ते 8 कुंड आहे. मित्रांनो, तुम्ही जे हे फुटेज पाहता हे उन्हाळ्यामधील फुटेज. मित्रांनो, या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पण या कुंडामध्ये पाणी राहते, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. आणि आम्ही स्वतः प्रत्यक्षात येऊन येथे उन्हाळ्यामध्ये पण पाहणी केलेली आहे. आणि उन्हाळ्यामध्ये पण येथील कुंडामधील पाणी कधीच आटत नाही. मित्रांनो, हे संस्थान हे नदी किनारी बसलेलं असून येथे दूरदूरून मित्रांनो दर्शनासाठी लोक येत राहतात. तसेच भाविकांची विशेष गर्दी राहते. आणि या मंदिराच्या आतमध्ये पण मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्त्या पण पाहायला मिळतात. तसेच त्यांचे दर्शन पण घ्यायला मिळते. तसेच मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर मित्रांनो, वरुड तालुक्यातील हे देवस्थान कोणी पाहिलं आहे तर आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.